नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर 31वी कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे काम करा आवडीने. एका गावात एक मंदिर उभारण्याचं काम सुरू होतं. वेगवेगळ्या प्रांतातून 3 कुशल कारागिरांना बोलवण्यात आलं. एके दिवशी दुपारच्या वेळी काम चालू असताना एक वाटसरू त्या कामाजवळ आला आणि त्याने काम करत असलेल्या पहिल्या कामगाराला प्रश्न विचारला, आपण काय करीत आहात? तेव्हा तो रागात म्हणाला, आंधळे आहात काय? दिसत नाही काम करतोय. बाजूला असलेल्या दुसऱ्या कारागिराला देखील वाटसरूने तोच प्रश्न विचारला. तेव्हा दुसरा कारागीर वाटसरूला म्हणाला, काय करणार, पापी पेट का सवाल है. त्याचे हे उत्तर ऐकून पुन्हा एकदा वाटसरू तिसऱ्या कारागिराकडे आला आणि तिसऱ्या कारागिराला देखील त्याने तोच प्रश्न विचारला. तिसरा कारागीर वाटसरूला म्हणाला, या बसा इथे, पाणी हवं आहे का? अहो मंदिराचे काम चालू आहे. आमच्या आईवडिलांची पुण्याई की मी कदाचित मागच्या जन्मी काही चांगली कामे केली असतील आणि म्हणूनच मंदिर उभारण्याचे काम आम्हाला मिळाले. आमच्या जीवनाचे सार्थक झाले. वाटसरूला हे सगळं ऐकून आनंद झाला. आपल्या जवळील गोडधोड त्या तिसऱ्या वाटसरूच्या हातात देऊन तो तेथून निघून गेला. या कथेचं तात्पर्य, आवडीचे काम मिळेलच असं नाही, म्हणून जे काही काम मिळेल ते सगळ्यांनी आवडीने करा. धन्यवाद.